छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी सर्वसामान्य माणसाला अधिकार द्यावा आणि ज्यांच्यामुळं या सभागृहापर्यंत मी पोहोचू शकलो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कालच मराठी दिवस पार पडला महाराष्ट्रात. आणि ज्या मराठी लोकांनी संपूर्ण हिंदुस्थानावर अधिराज्य गाजवलं, त्या संपूर्ण मराठी माणसांना मी नतमस्तक होतो. सोबतच जे देशाला भ्रष्टाचार मुक्त करायला निघालेले लोक होते, अरविंद केजरीवालजी, ते काल भ्रष्टाचार मुक्त झाले, त्यामुळे त्यांनासुद्धा इथून शुभेच्छा देतो. माझा मूळ विषय असा आहे की अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जे प्रभाग आहेत, त्या प्रभाग रचनेतील अत्यंत भूक्षेत्राने मोठा असलेला प्रभाग क्रमांक 1, जवळपास 250 ते 300 कॉलनीज त्या प्रभागात आहेत आणि 2 गावं आहेत. भूक्षेत्राने सुद्धा मोठे आहेत आणि विविधता आहे. गावाची रचना गावाप्रमाणे असते, गल्ली बोळांची रचना असते. त्यावर चर्चा झाली आतापर्यंत बऱ्याचशा सन्माननीय सदस्य महोदयांनी त्यावर चर्चा केली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास मूळ विषयाकडे वळवतो की सामान्यपणे जी आता चर्चा झाली, संपूर्ण सन्माननीय सदस्य मंडळींनी आपापलं मनोगत व्यक्त करताना, आपापल्या प्रभागातील भावना व्यक्त करताना किंवा आपल्या व्यथा मांडताना, प्रभागातील येणाऱ्या गेल्या 1.5 महिन्यात आणि प्रत्येकजण गेल्या कित्येक दिवसापासून प्रशासक राज चालू असताना त्या प्रशासक राज यंत्रणेत सुद्धा कार्यरत असलेली मंडळीच सभागृहापर्यंत पोहोचू शकली. अशा परिस्थितीत आज ज्या घटनेला आपल्याला सामोरं जावं लागते आहे की स्वच्छतेची जी प्रमुख समस्या आहे आणि त्यात भूक्षेत्राने, तुम्ही सामान्यपणे मगाशी काही वेळापूर्वी जाधव साहेबांनी सांगितलं की सर्व प्रभागांची जी स्वच्छतेची व्यवस्था आहे ती समान केलेली आहे. मात्र प्रभाग क्रमांक 1च्या बाबतीत मी बोलतो आहे की प्रभाग क्रमांक 1मध्ये शहरातील मध्यवस्तीत राहणारे जे 3 भाऊ असतील, 4 भाऊ असतील, त्यातले 2 भाऊ आमच्या प्रभागात राहतात. त्यांची मतदार यादीत नावं इथं असतील, ती मतदार यादीप्रमाणे या प्रभागात मोजल्या जातात. मात्र ती राहतात आमच्याकडे. आमच्या प्रभागात खेड्यापाड्यातून आलेली मंडळी, विविध भागातून आलेली नवीन मंडळी, नवीन वसणारं शहर वसत असताना, या गेल्या 15 ते 20 वर्षात शहर वसत असताना त्यातील झालेली वाढ ही सामान्यपणे 70% 65% जी वाढ आहे ती सामान्यपणे आमच्या प्रभागात झालेली आहे. म्हणजे शहर जे वाढलं, जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या प्रमाणात अलिखित आकडेवारी जी आहे ती सर्वात जास्त भूक्षेत्राप्रमाणे आणि वाढीव शहराच्या प्रभागाप्रमाणे ती आमच्या भागात झाली. त्यांची नावाची नोंद नाही, त्यामुळं त्या सर्व लोकांची इथं राहण्याची व्यवस्था आहे. मात्र त्यांना त्यांची घरं आहेत, त्यांची निवासाची व्यवस्था आहे, भाडेकरू आहेत. इथं राहणारी लोक ही दुसऱ्या गावांमध्ये, दुसऱ्या शहरांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या देशामध्ये राहायला आहेत. मात्र त्यांच्या घरात राहणारी जी भाडेकरू मंडळी आहेत त्यांना आम्हाला व्यवस्था पुरवावी लागते. प्रत्येकाच्या घराजवळ नाली आहे, ती नाली स्वच्छ असायला पाहिजे. नाली स्वच्छ असताना ती नाली एकदा तरी महिन्यातून एकदा तरी तळातून स्वच्छ व्हायला पाहिजे. ती झालेली आहे का? आणि त्या बाबतीत आपलं नियोजन काय आहे? आणि एवढ्या दिवसापासून आम्ही ओरडतो आहे. या सर्व गोष्टीला सामोरं जात असताना आपण नेमकं कुठल्या प्रकारे केलं पाहिजे? भूरचनेप्रमाणे तिथे स्वच्छतेच्या बाबतीत तुमची जी व्यवस्था आहे, स्वच्छतेच्या बाबतीत जी व्यवस्था आहे ती म्हणजे मॅनपॉवर. मी तर अप्रत्यक्षपणे असा कबूल करेल की ठीक आहे, आष्टीकर साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे, परंतु तुम्ही 3 माणसं द्या, 4 माणसं द्या, 2 माणसं द्या, 1 माणूस द्या, किंवा तुमच्याकडे जर एखादी जादूची कांडी असेल तर त्यानं प्रभाग स्वच्छ करून द्या. मात्र प्रभागातील पूर्ण एरिया स्वच्छ असला पाहिजे. माझं अध्यक्ष महोदय, आपण यापूर्वीसुद्धा एका ठिकाणी आपलं एकत्र बोलत असताना त्यावर संवाद झाला आणि आमच्या प्रभागाच्या रचनेच्या बाबतीत
मी सविस्तर आपणाशी बोललो, त्या प्रभाग रचनेच्या बाबतीत तिथं असलेली विविधता, एवढा मोठा असलेला प्रभाग, त्या लोकांना दिल्या जाणारी जी सुविधा आहे, जसं काही वेळा आधी एका सदस्य महोदयांनी आपल्या प्रभागात 58 नाल्या सांगितल्या. 58 नाल्या तरी आमच्या फक्त 5% असतील. 95% अशी व्यवस्था आहे. 2 नाल्या आहेत मोठे मोठे. या बाबतीत आपली काय व्यवस्था आहे? पावसाळा सुरू होण्याची कदाचित व्यवस्था आपण कराल का? या सर्व व्यवस्थेत आपण कुठं विस्कटलेले आहोत ते आपल्याला त्याची घडी कशी दुरुस्त करता येईल. सोबत जी ऑनलाईन व्यवस्था महानगरपालिकेने सुरू केली होती की तक्रार करा ऑनलाईन आणि त्या ऑनलाईनची तक्रार सोडवल्या जातील. किती तक्रारी सोडवल्या, किती लोकांना न्याय मिळू शकला, किती लोकांना आपण त्या लोकांपर्यंत समस्येपर्यंत पोहोचू शकलं, या प्राथमिक गरजेपर्यंत आपण जाऊ शकलो का? संपूर्ण शहराकरिता आपण ऑनलाईन व्यवस्था केली होती. त्या ऑनलाईन व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचलो का? प्रत्येकाची समस्या सोडवली गेली का? आणि ती सोडवल्या गेली तर त्याला जबाबदार कोण? या सर्व यंत्रणेत मला असं वाटते की सामान्यपणे जेव्हा प्रशासन चालू होतं, प्रशासनाचा काळ होता, प्रशासनाच्या काळात यंत्रणा तर बंद नव्हती. महानगरपालिकेत राहणाऱ्या प्रत्येक नागरिक, प्रत्येक निवासी हा कर तर भरत होता, त्याला सुविधा तर देणं गरजेची होती. आज इथं जर सभागृह भरते आहे, नवीन सभागृह अस्तित्वात आलेलं आहे, या नवीन सभागृहात जर निर्णय घेण्याची इच्छाशक्ती असेल आणि तेव्हा प्रशासनाने का निर्णय घेतला नाही, प्रशासनाने त्या लोकांना का सुविधा पुरवल्या नाहीत, या संपूर्ण विषयावर मला उत्तर अपेक्षित आहे. मी गेल्या सभेत सुद्धा एक प्रश्न मांडलेला होता प्रभाग क्रमांक 1चा स्वच्छतेच्या बाबतीत. आपण मला बोलला होतात की पुढील होणाऱ्या विशेष सभेत आपण मला उत्तर देणार होतात, लेखी उत्तर देणार होतात. ते लेखी उत्तर मला अजूनपर्यंत दिल्या गेलं नाही. या सर्व गोष्टीचा आलेख वाचत असताना आमच्या प्रभागातील वास्तविकता अशी आहे की भरपूर नाल्या तुडुंब भरल्या. भरपूर म्हणजे सामान्यपणे जाधव साहेब तुम्ही पाहिलेलं आहे, जवळपास 100% अव्यवस्था आहे नाल्यांच्या बाबतीत. नाल्या अस्वच्छतेच्या बाबतीत पूर्ण आपला विभाग, स्वच्छता विभाग पूर्णपणे कोलमडलेला आहे. तसंच आमच्या परिसरात जेव्हा नवीन काम होतात, एक प्लॉट असतो, घर बांधलेलं असते, घराच्या शेजारी जेव्हा बांधकाम चालू असते तो त्याच्या बांधकामाचं मटेरियल बाजूला टाकते किंवा नालीवर टाकते, ते बुजवल्या जाते. याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत प्रशासन काय करते? कारण ती नाली बुजलेली असते, त्याच्याकडून ती नाली काढायची की प्रशासनाने काढायची? ती काढणं योग्य आहे की नाही? त्याच्यामुळे होणारे जे प्रादुर्भाव आहेत किंवा त्याच्यामुळे जे होणारे वादविवाद आहेत हे कसे टाळता येतील, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच आमचा परिसर खूप मोठा कंटिन्यू खूप मोठा असल्यामुळे आणि विस्तीर्ण असल्यामुळे, तसाच थोडा विरळ असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बरेचसे प्लॉट्स खाली आहेत. त्या प्लॉटमध्ये मोठ्या मोठ्या काट्या झाल्या आहेत, अव्यवस्था आहे. कुठं नाली फुटून पूर्ण त्या परिसरात पाणी साचलेलं आहे. त्याचं व्यवस्थापन कोणी करायचं? आपण प्रत्येक प्लॉट धारकाकडून जेव्हा तो परवानगी घ्यायला येतो त्याच्याकडनं आपण 6 वर्षाचे कर आकारणी करतो. खाली प्लॉटवर कर आकारणी 6 वर्षाची करतोय. मग त्याचं व्यवस्थापन कोणी करायचं? महानगरपालिकेने करायचं की प्लॉट धारकाने करायचं? आणि प्लॉट धारकाने करायचं तर त्याच्या बाबतीत आपली व्यवस्था आहे का? त्याच्या नावाची नोंद आहे का? त्याला आपण पत्र पाठवतो का? त्याला चिठ्ठी पाठवतो का की तुझा प्लॉट वर्षातून 2दा स्वच्छ केला पाहिजे म्हणून? किंवा आपण जर त्याचा 6 वर्षाचा कर जेव्हा आपण परवानगी त्याला घर बांधायची परवानगी देतो त्यावेळेला जर आपण 6 वर्षाची जर त्याच्याकडनं पैशाची रक्कम भरून घेत असेल तर मग आपली गरज नाही का की त्याचा प्लॉट बाजूला राहणाऱ्या माणसांना होणारा त्याचा विचू आहे, काटा आहे, या सर्व गोष्टी साप आहेत, या सर्व गोष्टीचा प्रादुर्भाव त्या परिसरात राहणाऱ्या लोकांवर होतो. अशा ह्या विविध गोष्टींच्या बाबतीत आपलं काय नियोजन आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. चंदू भाऊ, यही समस्या है सबकी, आपको भी समझ रहा है, सभी सुना भी है आपने. ये समस्या सब उनके पास में है. अभी नया जब ठेका चालू होगा आपका, उस टाइम पे बैठ के अपन करेंगे निर्णय. नाही, मला हे म्हणायचं आहे की पर्टिक्युलर प्रभाग क्रमांक 1च्या बाबतीत आणि प्रभाग क्रमांक 2च्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण विषय असा आहे की नवीन लेआउट पडलेले आहेत. नवीन लेआउटमध्ये 20 प्लॉटचं लेआउट असेल किंवा 50 प्लॉटचं लेआउट असेल, त्याच्यात 3 घरं होतात किंवा 10 घरं होतात. उर्वरित ठिकाणी पूर्ण काट्यांची व्यवस्था असते, अस्ताव्यस्तता असते. जोन 1 का चालू होने वाला है 14 तारीख को. उसके पहले अपन केबिन में बैठ जाते
इनको बुला के अपन बता देते क्या क्या नहीं नहीं करना नहीं है। दूसरी व्यवस्था ऐसी है अभी अभी कुनार कंपनी पे आ रहा हूं मैं हाँ। कुनार कंपनी में अगर आपण सिर्फ स्वच्छता आपण जर फक्त स्वच्छतेकडून तुम्ही हिंदी बोललात म्हणून मी आधी मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तर आपण कुनार कंपनीकडनं फक्त स्वच्छता जर करून घेतो आहे तर ब्लिचिंग कोण देणार ह्या सर्व गोष्टीवर चर्चा झाली पण त्या गोष्टी आपल्याला प्राधान्याने असणं गरजेचे आहेत तसेच या सभागृहाचे अत्यंत अनुभवी आणि अभ्यासक व्यक्तिमत्व असलेले मिलिंद भाऊ यांनी विषय जो मांडला की अशा जर शर्ती अटी नसतील आणि लोकशाही पद्धतीने जर इथं सभागृह अस्तित्वात आलेलं असेल आणि सभागृहाला जर अधिकार असतील लोकशाहीत जर अधिकार असतील तर त्या कंपनीचा जो केलेला करार आहे दिलेला कंत्राट आहे का रद्द करू नये जर या सभागृहाला अधिकार असेल तर आणि सभागृहाला अधिकार नसेल तर सभागृह अस्तित्वातच कशाला आहे जर कंपनीला पूर्ण कंत्राट देण्याचा आणि पूर्ण अधिकार देण्याचा अधिकार जर प्रशासनाला असेल प्रशासन जर एक हाताताईपणानं एक अत्यंत कठोरपणानं तात्काळ निर्णय जर घेत असेल तर मग या सभागृहाला महत्त्व काय जर सभागृह जर असेल कारण आपण इथं जे बसलेली सर्व 95 मंडळी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 87 मंडळी ही लोकप्रतिनिधी आहे आणि नामनिर्देशित झालेली 8 मंडळी आहे या सर्व सन्माननीय सदस्यांना जर अधिकार प्राप्त असतील अध्यक्ष महोदय तर त्या अधिकाराच्या अधीन राहून आपण या हाताताईपणाने घेतलेल्या प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात किंवा तो जर चुकीचा वाटत असेल तर तो निर्णय रद्द करून परत सर्वसामान्य लोकांनी आपल्याला सर्वांना तुम्हाला आम्हाला कारण 6 वर्षांनी सुद्धा तुम्ही मागे येणार कदाचित तुम्ही सुद्धा आपण इथं याच विषयाच्या बाबतीत कदाचित चर्चा करत असू असं असताना सामान्यपणे अध्यक्ष महोदय मला असं सुचवायचं आहे की जर या संपूर्ण शहराच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या बाबतीत जर इथं या सर्व सभासद मंडळींना जर इथं या नागरिकांनी पाठवलेलं असेल त्यांच्या अधिकाराचं प्रतिनिधित्व करायसाठी जर इथं पाठवलेलं असेल तर त्याच्या बाबतीत संपूर्ण निर्णय या सभागृहाच्या अधीन राहूनच घेण्यात यावा आणि दिल्या जाणाऱ्या ज्या आरोग्याच्या विषयक सुविधा आहेत तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आणि सोबत आरोग्याच्या बाबतीतला महत्त्वाचा विषय आहे एखादी महामारी आली रोगराई आली तर या बाबतीत आपला काय निर्णय असेल हा सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीतला अंतर्गत विषय आहे त्या बाबतीत सुद्धा नियोजन होणं आणि धोरण ठरवणं मी सांगतो अध्यक्ष महोदय प्लीज 1 सेकंद बोलतोय मी लगेच थांबणार त्या बाबतीत धोरण ठरवणं महत्त्वाचं आहे कारण पहिल्यांदाच आपल्या देशात लोकशाही आल्यानंतर महामारी आली होती ती कोरोनासारखी अशा महामारीच्या काळात सुद्धा महानगरपालिकेचं काय नियोजन असलं पाहिजे कारण कोरोनापासूनच स्वच्छतेचा पूर्ण बोजबारा वाजलेला आहे हे वास्तविकता आहे सर्वांना माहिती आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे अध्यक्ष महोदय प्रशासन आहे आणि या प्रशासनाला दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून आपण या सभागृहाने पुढे गेलं पाहिजे या मताचा मी आहे आपण मला बोलण्याची संधी दिली या संपूर्ण सभागृहातील सन्माननीय सदस्यांनी मला ऐकलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो धन्यवाद प्रशांत जी देशमुख